हाय विकी गाडी चालवते आपली. नमस्कार मित्रांनो, मी सुजन तर यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या मराठी चॅनलमध्ये सर्व कोकणवासियांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग असणार आहे. मित्रांनो, गावी चाललो आहे आणि आपल्याला तुम्हाला माहितीच असेल टायटल आणि थंबनेलवरती आज कुठे चाललो आहे ते. तर मित्रांनो, आजचा प्रवास आहे गावाकडचा आणि गावाकडे जाण्याचा आनंदच वेगळा असतो. मे महिन्याची सुट्टी असली, रविवार असो किंवा शनिवार असो, तर मित्रांनो गावी जायला मजाच वाटते कोकण रेल्वेने. आणि आजचा जो आपला प्रवास असणार आहे तर दिवा रत्नागिरी ट्रेनने. तर मित्रांनो, सकाळचे वाजलेत मित्रांनो 4 वाजलेले आहेत आणि आता आपण आहोत लालबाग म्हणजे करोड चिंचपोकली स्टेशन. तुम्हाला माहितीच आहे, आपल्या पुढल्या साईडला चिंचपोकली स्टेशन आहे आणि आपण आता आहोत करोड स्टेशनला. आणि करोड स्टेशनला आपण 4:20ची ट्रेन आहे आणि आता वाजले 4. तर थोड्या वेळात आपली ट्रेन येणार आहे. त्या ट्रेनने मित्रांनो दिव्याला जाणार आणि दिव्यावरून आपल्याला दिवा रत्नागिरी ट्रेन भेटणार आहे. तर त्या ट्रेनचा प्रवास आज असणार आहे. तर पाहू गर्दी किती आहे. तर मित्रांनो, मे महिना बोललं ना तर गावाला जाण्याची आणि गावावरून येण्याची गर्दी खूप असते आणि त्याच्यातून प्रवास करणं खूप म्हणजे डेंजर असतं मित्रांनो, कारण ते कोकणात गेल्यावरच समजतं त्या सीझनला. तर आज आपण त्याच गाडीने तर मंडळी आपली सकाळची लोकल लेट झालेली आणि इथे दिव्याला यायला थोडंसं लेट झालं आहे. आपली दिवा रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन आहे खाली 8 नंबरवरती आणि तिथे आपल्याला जायचं आहे. आणि आपल्या पाठी मित्रांनो ट्रेन लेट झाल्यामुळे पाठी पब्लिक खूप आहे, म्हणजे कोकणात जाणार आहे आणि त्याच आपल्याला पाहायचं आहे. तर पुढे पाहू.
मंडळी चाललो आहे गावामध्ये आणि आजचा ट्रेनमधला ब्लॉग असणार आहे आणि आपण दिवा रत्नागिरी ट्रेनमध्ये आहोत आणि दिवा रत्नागिरी ट्रेनमधून खूप गर्दी आहे आपल्याला पाहायला भेटते पाठच्या साईडला. आणि मित्रांनो आताला आपटा म्हणजे पनवेलच्या पुढला स्टेशन आणि आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो ट्रेनमधला आजचा ब्लॉग असणार आहे. आणि जे कोकणातला जो व्ह्यू असतो ना तो खूप छान असतो पाहण्यासारखा. आणि मित्रांनो कोकण रेल्वेमध्ये जाताना मित्रांनो प्रवास आहे ना गर्दी खूप असते. त्या आहोत त्या डब्यामध्ये लाईट पण नाही आणि फॅन पण चालू नाहीत आणि आपल्याला पाहायला भेटते वरती फॅन वगैरे लाईट पण बंद आहे. तर असा हातचा ट्रेनमधला व्हिडिओ असणार आहे आणि पुढे आपल्याला पाहायला भेटणार कारण मित्रांनो जे कोकण रेल्वेमध्ये आपल्याला फेरीवाले वगैरे खूप गर्दी असते पाहण्यासारखी. आणि फेरीवाल्यांशिवाय भूक लागली तर मित्रांनो फेरीवाले एकदम पोट भरतं खायला देतात तेवढे पैसे पण पाहिजेत. आणि हा आपला मंडळी आपण आलो आहे रोह्यामध्ये आणि रोह्याला क्रॉसिंग दिले आणि तिकडनं गावाकडून ट्रेन येणार आहे. त्या ट्रेनला आपली मुंबईतून जाणारी दिवा रत्नागिरी पॅसेंजर या ट्रेनला क्रॉसिंग लागलं आहे. आणि जे पाठच्या साईडला पाहायला भेटते मित्रांनो ज्या डब्यामध्ये आपण आहोत ना त्या डब्यामध्ये आपल्याकडे हवा पण नाही म्हणजे लाईट पण नाही आणि लाईट नसल्यामुळे मित्रांनो पंखा पण पेटत नाही म्हणजे फिरत नाही आणि त्यामुळे गरम खूप होते. तर सर्व बाहेर आले आणि त्यांच्या पाठी चालू आहे तर आपल्याला पाहायला स्टेशनमध्ये उतरलेला आहे आणि परत आपल्याकडे गावाकडे चाललेला आहे. तर मित्रांनो आरोलीतला हा रोड आहे ना एकदम भारीच आहे. आणि आता आपण स्टेशनच्या इथून रोड आहे आता हायवेला जाणार म्हणजे आरोली नाक्यामध्ये. आणि आता इथला विकी आहे हा विकी गाडी चालवते आपली पाहू शकता. आपली गाडी म्हणजे मला पण आणायला येतं ना स्टेशनला तेव्हा गाडी चालवायला भेटते. आता इथला आरोलीतली घर आहेत ना एकदम भारीच आहे. आणि बघायला गेलं ना मित्रांनो कोकणातील हा निसर्ग आहे ना
मंडळी जे आपल्या पाठी आहे तो आरवली नाका आहे आणि आरवली नाका पण क्रॉस केलेला आहे आणि आपल्याला पाहायला भेटते तर पाठी पाहू शकता आरवली नाक्यामध्ये रिक्षा खूप असतं आणि ट्रॉफिक पण खूप असतं. तर आजचा मुंबईतून गावाला आलो आहे आणि जे पाठी पाहायला भेटते तो आरवली नाका आहे आणि आरवली नाक्यातला आजचा व्हिडिओ आणि गावाला आलो आहे ना तर भारीच वाटते कारण मित्रांनो कोकणातले असे व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतात. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मागे पण अगोदर यांचा हॉटेलला गेलेलो इथे आणि आता आपण पुढे चाललो आहे तर पाहू म्हणजे